रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 7वा श्लोक झाला होता. तर 7व्या श्लोकामध्ये अर्जुन शरणागती पत्करतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो, ज्ञानेश्वर माऊलीच्या ओव्या छान आहेत त्याच्यावर. तू गुरुबंधू पिता, तूच आमुची इष्टदेवता, तूच सदा रक्षिता आपादी अमुते. श्रीकृष्णा तू आ जाणावे, निकेते आम्हा सांगावे, सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तो श्रीकृष्णाला शरणागती पत्करतो आणि म्हणतो, तू आमचा सखा आहेस, सर्वस्व आहेस, आणि आता काय चांगलं आहे आमच्यासाठी ते तू विचार करून आम्हाला सांग. आणि तूच आमचा गुरु आहेस, बंधू आहेस, पिता आहेस, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, सगळं काही तू आहेस. तर आणि मागेही अनेक संकटातून तूच आम्हाला वाचवलं आहेस. तर असं म्हणून शरणागती पत्करतो. आणि मग पुढचा श्लोक 8वा. पुढे अर्जुन काय म्हणतो, नहि प्रपश्यामि ममाप्नुनाद्यात् यच्छोकमुच्छोषणमेन्द्रियाणम् अवाप्य भूमा सपत्नसमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. तर अर्जुन म्हणतो की पृथ्वीचे शत्रू रहित व धन समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. तर अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की नाही प्रपश्यामि माम पुननाद्यात्, म्हणजे मला असा उपाय दिसत नाही की ज्याच्याने माझं हे दुःख दूर होईल. मी खूप विचार केला आणि हे दुःख असं आहे की माझ्या हृदयात उत्पन्न झाल्यापासून माझे इंद्रिय वगैरे सगळे शरीर असं शोषून घेतल्यासारखं झालं आहे दुःखानं. आणि याच्यामध्ये मला कितीही जरी या युद्ध करून मला केवढंही मोठं साम्राज्य मिळालं किंवा देवांचं आधिपत्य जरी मिळालं, कितीही समृद्ध धनसंपत्ती मिळाली तरी हा शोक माझा दूर होईल असं वाटत नाही. तर कधीकधी दुःख ना आपल्याला किती वस्तू मिळाल्या याच्यावर अवलंबून नसतं, आपण काय केलं आहे, आपल्या हातनं आयुष्यामध्ये काय चांगलं घडलं आहे याच्यावर सुखदुःख अवलंबून असतं. जे तमोगुणी लोक आहेत त्यांची वृत्ती अशी असते की मला काय काय मिळालं आहे त्याच्यावर सुखी होतात, आणि जे रजोगुणी लोक आहेत त्यांची वृत्ती अशी असते की आपल्या हातून काय चांगलं घडलं आहे, किंवा जे सतोगुणी लोक आहेत जे आपल्या हातून काय चांगलं घडलं आहे का वाईट घडलं आहे याच्यावर ते त्यांचं सुखदुःख अवलंबून असतं. तर तसं अर्जुन म्हणतो की कितीही सुख मला आणि कितीही राज्य दिलं, साम्राज्य दिलं, धनसंपत्ती दिली तरी हे माझं दुःख दूर होणार नाही, कारण हे युद्ध करावं लागणं हेच मोठं दुःख आहे. संजय उवाच. एवं मुक्ता ऋषिकेश गुडाकेशेन परं तपः न योत्से इति गोविंदं मुक्त्वा तूष्णीं बभूवः. तर पुढं अर्जुन काय, संजय उवाच म्हणजे संजय म्हणतो की असा अर्जुन बोलला श्रीकृष्णाला की शिष्यस्तेहं शाधिमां त्वं प्रपन्नम वगैरे, आणि पुढं शांत झाला. पण शांत होता होता तो श्रीकृष्णाला शेवटचं वाक्य काय बोलला, न योत्से इति गोविंदम. न योत्से इति गोविंदम म्हणजे मी युद्ध करणार नाही. तर ह्याचा शब्दशः असा अर्थ आहे, हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. न योत्से इति गोविंदम. तर आता ही कशी गंमत आहे का, पहिल्या 7व्या श्लोकामध्ये तो शरणागती म्हणतोय श्रीकृष्णाला, मी तुला शरणागत आहे, तू मला सांग काय करायला पाहिजे. आणि नंतर पुढच्या श्लोकामध्ये म्हणतोय की न योत्से इति गोविंदम, म्हणजे पुन्हा म्हणतोय की तू काहीही बोल पण मी युद्ध करणार नाही. म्हणजे ही शरणागती अर्जुनाची कशी आहे, अर्धवट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा भगवंताला किंवा गुरुमाऊलीला शरण जातो त्यावेळेस तोंडाने म्हणतो मी शरणागत आहे, मी लोटांगण घालतो, पण मन आणि बुद्धी आपली आपल्या पूर्वीच्या हट्टावरच टिकून असते. तसं अर्जुनात झालं. त्याच्या डोक्यात जे बसलं होतं न योत्से इति गोविंदम,
तर ते वाक्य पुन्हा त्यानं रिपीट करून दाखवलं. म्हणजे शिष्यस्तेहम शाधिमाम तम प्रपन्नम असं म्हणल्यानंतर पुन्हा म्हणतो न योत्से इति गोविंदम. मग त्याने वरपांगी शरणागती पत्करली, पण त्याचा हट्ट काही सोडला नाही. तर आपली पण शरणागती अशी होते. पण हे सुद्धा काही वाईट नाही आहे, कारण शरणागतीची पद्धतच अशी आहे की शरणागती ही एका क्षणात नाही होत. शरणागती ही प्रोसेस आहे. हळूहळू मनुष्य शरणागत होतो. तर अर्जुनाची या दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकापासून शरणागतीची प्रोसेस स्टार्ट झाली. शिष्यस्तेहम शाधिमाम तम प्रपन्नम म्हणून. आणि ही प्रोसेस एंड होते 18व्या अध्यायामध्ये, जेव्हा श्रीकृष्ण विचारतात की आता तुझ्या मनस्थिती कशी आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. मग ते जे बोलणे, तर त्या ठिकाणी त्याची शरणागती कंप्लीट झाली आणि मध्ये पूर्ण भगवद्गीता आहे. तर शरणागती ही प्रोसेस आहे. तसं आपण पहिल्यांदा भगवंताला शरण जावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा हे मान्य करावं लागतं, माझं चुकतं आहे, तू मला मार्ग दाखव, मी तुझा शिष्य आहे, मी तू म्हणल्याप्रमाणे वागेन. पण आपल्या मनातले सुप्त मनातले जे विचार असतात ते इतक्या पटकन निघून जात नाही. आपले असंच होतं न योत्से इति गोविंदम. मग हळूहळू तत्त्वज्ञानाच्या संगतीत राहून, नामस्मरण करून, भगवंताच्या संतांच्या सहवासात राहून, त्यांच्या विचाराचा विचार करून, चिंतन करून मग मनुष्याची प्रवृत्ती बदलत असते. आता 10व्या श्लोकात तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्ति मिदं वच. हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणले की दोन्ही सैन्याच्या मध्ये अर्जुन उभारलेला आहे आणि आता शांत बसला आहे, नयोत्से इति गोविंदम म्हणून. तर आता श्रीकृष्ण बोलायला चालू करतील पुढच्या श्लोकापासून. आणि बोलण्याच्या आधी श्रीकृष्णांनी एक स्मित हास्य केलं. तर इथे शब्द कसा आहे, प्रहसन्निव, म्हणजे स्मित हास्य करून. आणि विषिदन्तिमिदं वचः, म्हणजे जो विषिदन्तिमिदम आहे, म्हणजे जो दुःखी आहे त्या अर्जुनाकडे बघून स्मित हास्य करून श्रीकृष्णाने पुढे बोलायला चालू केलं. तर श्रीकृष्णाने आधी मनात काहीतरी विचार केला आणि मग ते स्मित हास्य आलं. तर श्रीकृष्णाचा चेहरा आणि श्रीकृष्णाचं रूप आधीच इतकं गोड आहे आणि त्यावर ते स्मित हास्य आहे. तर ते स्मित हास्यामध्ये एक कृपा आहे. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जसा एखादा वैद्य असाध्य व्याधी बघून मग आता याला काय औषध देऊ याचा विचार करतो आणि मग बोलायला चालू करतो, तसं श्रीकृष्णाने एक सेकंदाकरता विचार केला, स्मित हास्य केलं आणि मग बोलायला चालू केलं. आणि भगवद्गीतेचा खरा उपदेश आता या श्लोकापासून चालू होतो. तो 11वा श्लोक, म्हणजे फिलॉसॉफी स्टार्ट इथून चालू केली. पण तरी पण भगवद्गीतेचा उपदेश जो आहे तो हळूहळू डेव्हलप होत जातो. तर श्रीकृष्णाने काय केलं, आधी बेसिक गोष्टीपासून, जसं आपण शिक्षण घेताना आधी साध्या सोप्या गोष्टी शिकतो आणि नंतर त्याच्यापेक्षा जास्त अवघड, त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त, तसा हा उपदेशसुद्धा भगवद्गीतेचा आधी साध्या लेवलपासून चालू करत बेसिक फंडामेंटल्स गोष्टी सांगत डीपमध्ये घेऊन गेले. आणि शेवट करत भगवद्गीतेचा उपदेश हा 9व्या अध्यायापर्यंत असा डेव्हलप होत गेला, पुढे 18व्या अध्यायापर्यंत होत गेला. तर हा सुरुवातीला काय काय श्रीकृष्ण सांगतात आणि कुठून सुरुवात करतात. बरं, आता हा उपदेश ड्युएल आहे बरं का. हे समजून घेताना असं समजून घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा तर एवढाच उद्देश नाही आहे श्रीकृष्णाचा की अर्जुनाला काहीतरी करून तयार करायचं युद्धासाठी, एवढा फक्त उद्देश नाही. हा उद्देश आहे पण गौण आहे. तर अर्जुनाला युद्धासाठी तयार करणे हा पहिला उद्देश आहे. दुसरा श्रीकृष्णाचा उद्देश काय की अर्जुनाच्या मनामध्ये जे दुःख आहे ते संपवून टाकणे, गिल्ट. खरं पाहिलं तर भगवद्गीतेच्या आधीही अर्जुन युद्ध करायला तयार होता आणि नंतरसुद्धा त्यानं युद्धच केलं. मग मध्ये भगवद्गीतेनं काय केलं, तर भगवद्गीता सांगितल्यामुळं आणि समजल्यामुळं अर्जुनाच्या मनातलं गिल्ट निघून गेलं. समजा विदाऊट भगवद्गीता त्याने युद्ध केलं असतं, म्हणजे युद्धभूमीवर आला, गीतेचा काही प्रसंगच घडला नसता आणि डायरेक्ट युद्ध केलं असतं, तर काय झालं असतं, युद्ध संपल्यानंतर तो फ्रस्ट्रेशनमध्येच संपला असता. माझ्या हातनं चुकलं, माझ्या हातनं पाप घडलं, मी गिल्टमध्ये आलो.
तर अशा पद्धतीचं गिल्ट त्याला आलं असतं. तर ते गिल्ट जे आहे, जी अपराधीपणाची भावना आहे, ती अर्जुनाच्या मनामधनं काढून टाकणे हा श्रीकृष्णाचा दुसरा उद्देश होता. आणि तिसरा उद्देश, सर्वात मोठा आणि महान उद्देश म्हणजे भगवद्गीतेच्या मागचा जगत कल्याणाचा होता. की दुःख आणि या पद्धतीची मनस्थिती ही सगळ्यांचीच आहे आज, त्या काळापासून. मग जगत कल्याणासाठी हा एक मार्ग भगवद्गीतेचा, गीता धर्म हा श्रीकृष्णाला सांगायचा होता की कशा पद्धतीनं आनंदाने जगता येईल आणि कशा पद्धतीनं भगवत प्राप्ती करून घेता येईल, हा मार्ग प्रशस्त करायचा होता. आणि आमच्यासाठी म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा भगवद्गीता तेवढीच रिलेवंट आहे. रिलेवंट असणारच, कारण हे अक्षर तत्त्वज्ञान आहे. अक्षर तत्त्वज्ञान म्हणजे कधीच नष्ट न होणार आहे ह्याचा उपयोग. हे सिद्धांत आहेत, हे बदलत नसतात. जसं सायन्सचे सिद्धांत बदलत नसतात, तसं हे शास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र, ह्याचे सिद्धांत बदलत नसतात. जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत मानवी दुःख आहे, आणि जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत अध्यात्माची गरज आहे. तर आजच्या जीवनातसुद्धा आपण अँझायटी, डिप्रेशन, टेन्शन वगैरे जे काय म्हणतो, त्या सगळ्याचा उपाय हाच आहे, ते भगवन नाम. ते एक हरीचे नाम. आता हळूहळू श्रीकृष्ण त्यापर्यंतचं फाउंडेशन तयार करून उपदेश सांगतील. तर कशी परमार्थाची ही जन्मभूमी आहे आणि परमार्थ कसा जन्म घेतो या श्रीकृष्णाच्या मुखातून, हे आहे. पुन्हा भगवद्गीतेचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे वेदामध्ये मूळ तत्त्वज्ञान आले, उपनिषदामध्ये, पण ते निद्रिताचा घोरू म्हणले ज्ञानेश्वर माऊलींनी. की झोपेत असताना घोरण्यामधून भगवंताच्या ते वेद निघाले, अपरुष आहेत. तर ते निद्रिताचा घोरू आहे. आणि येथे प्रत्यक्ष सर्वेश्वरू अणुवादितो. आणि या ठिकाणी तोच ज्याच्या घोरण्यातनं वेद निघाले तो स्वतः जागेपणी स्वतः समजून सांगतोय अतिशय तळमळीनं. म्हणून भगवद्गीतेचं वेदापेक्षाही जास्त महत्त्व आहे. तर सुरुवात कशी करतात श्रीकृष्ण? श्री भगवान वाच अशोचानन्वशोच्चस्त्वं प्रज्ञावादांश भाष्यसे गतासु न गतासूश्च नानुशोचति पंडितः. मग थोडं श्रीकृष्ण काय करतात? सात्विक संताप आणतात. खरं तर संताप, राग ही भगवंताची गोष्टच नाही आहे. कारण कृपाळू, कनवाळू, मायाळू, दयाळू म्हणलं आहे. मग हा जो संताप आहे हा उधार कुठून तरी घेतला त्यांनी, आणि सात्विक संताप आहे म्हणजे समोरच्याच्या कल्याणासाठी असलेला. आणि अर्जुनाला म्हणतात की अशोचानन्वशोच्चस्त्वं, ज्या गोष्टीचं दुःख नाही करायला पाहिजे त्या गोष्टीचं तू दुःख करतोयस. आणि प्रज्ञावादांश भाष्यसे. प्रज्ञावादांश म्हणजे खूप शहाणा असल्यासारखा बोलतोयस. तर ज्ञानेश्वर माऊलीने फार सुंदर ओवी लिहिली याच श्लोकावर. तू जाणता तरी म्हणविसी आणि नेनवे तेन संडिसी आणि शिको म्हण तरी बोलसी बहुसाल नीती. म्हणजे तू स्वतःला जाणता तरी म्हणवतोस, म्हणजे स्वतःला तर खूप पंडित समजतोस. तू जाणता तरी म्हणविसी आणि नेनवे तेन संडिसी, आणि मूर्खपणा काही सोडत नाहीस. आणि शिको म्हण तरी बोलसी, आणि मी तुला शिकवायला लागलो इथं, समजून सांगतोय. शिको म्हण तरी बोलसी बहुसाल नीती, तरी मलाच बहुसाल नीती आणि मला शहाणपण उलट शिकवतोस. तर हा सात्विक संताप आहे. तर श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद एवढा गोड आहे ज्ञानेश्वरीमध्ये. या दोघांमध्ये अतिशय प्रेम आहे पहिल्यापासूनच, आणि त्या प्रेमामध्ये हे रागवणं आहे. तर ह्या रागवण्यामध्ये कसं माहिती का, आई जशी लेकराला रागवते आणि मध्ये कल्याणाची तळमळ असते, तसं श्रीकृष्णाचं वरपांगी रागवणं आणि मध्ये अंतःकरणामध्ये तळमळ आहे. ऐसे नि तो कृपावंतू नाना परी असे शिकवितो, हे असं सुंदर लिहिलं आहे ज्ञानेश्वर माऊलीने. तर ते काय म्हणतात? अशोचानन्वशोच्चस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूश्च नान शोचति पंडितः. गतासु न गतासूच म्हणजे जे लोक मृत्यू पावलेले आहेत आणि ज्या लोकांची मृत्यू अजून व्हायची आहे, अशा कोणीही व्यक्तीबद्दल पंडित लोक म्हणजे विवेकी मनुष्य हा कधीही दुःख करत नाही. तर श्रीकृष्णाचं पहिलंच तत्त्व काय आहे भगवद्गीतेचं? तर दुःख करणेच चुकीचं आहे मुळात. तर बुद्धिमान माणसाचं लक्षण दुःख करणे हे बुद्धिमान माणसाचं लक्षण नाही, पंडिताचं लक्षण नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ह्याच्यावर एक ओवी लिहिली या श्लोकात. विवेकी जे होती जे दोही तीही न सोचती हे होय जाय भ्रांती म्हणून या. म्हणून जे विवेकी लोक आहेत, जे बुद्धिमान लोक आहेत, जे पंडित आहेत,
असे लोक कशाचंच दुःख करत नाहीत. हे बुद्धिमानीचं लक्षण आहे. समजा जर एखादा मनुष्य म्हणला मी बुद्धिमान आहे, तर तो अखंडित प्रसन्न असला पाहिजे, कारण त्याला सगळीकडे आनंद दिसला पाहिजे. मग भगवद्गीतेचं पहिलं तत्व आहे की जगामध्ये दुःख करण्यासारखी अशी एकही वस्तू नाही. दुःख करण्यासारखी एकही वस्तू नाही. आणि जर कोणी दुःख करत असेल तर तो मूर्ख आहे. पुढे एक येणारे ओवी 13व्या अध्यायामध्ये तर श्रीकृष्ण म्हणतात की हे जगत जे आहे ते सुखरूप पण आहे दुःखरूप पण आहे. तर अर्जुना विचारला असं कसं काय दोन्ही? तर श्रीकृष्ण म्हणतात बुद्धिमान माणसासाठी हे सुखरूप आहे आणि मूर्खासाठी अज्ञानासाठी हे दुःखरूप आहे. मग आपल्याला जगत कसं भासतंय बघावं. आपल्याला जगत जर दुःखरूप भासत असेल तर आपण पंडित नाहीत, बुद्धिमान नाहीत. आणि आपल्याला जगत जर सुखरूप आनंदरूप भासत असेल तर आपण बुद्धिमान आहेत. मग जगामध्ये सुख आहे का दुःख आहे तर हे पाहता आलं पाहिजे. तर दुःख करण्यासारखं जगामध्ये काहीच नाही. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात असोच्चानन्वसोच्चस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूश नानुशोच्यति पंडिता. तर अशा पद्धतीनं पंडित कधी अशा गोष्टीचा शोक करत नाही. त्यानंतर 12वा श्लोक. आता या प्रकरण चालू होतं, हा विषय चालू होतो की पहिल्यांदा आत्मतत्व काय आहे. आता या पुढच्या श्लोकापासून आत्मतत्व काय आहे हे श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात आणि डिफर करायला शिकवतात की हे जगत जे आहे जड आणि चैतन्य या दोघांचं मिक्सचर आहे. तर तुला पाहता आलं पाहिजे की हे चैतन्य आहे आणि हे जड जगत वेगळं आहे. दोन्हीचं एकत्रीकरण करू नको. तुझ्यामध्ये पण तू जो आहेस तो चैतन्य रूप आहेस आणि हे तुझं शरीर आहे ते जड आहे. तर हे डिफर करता आलं पाहिजे. मग हे डिफर करण्यासाठी त्याला काय म्हणतात टेक्निकल भाषेत आत्म अनात्म विवेक हे सांगतात श्रीकृष्ण पहिल्यांदा. हे आत्म आहे हे अनात्म आहे. म्हणजे आत्मा काय आहे आणि कसा आहे ते सांगतात. म्हणजे थोडक्यात स्वतःचं स्वरूप सांगायला लागलेत, पण आत्मा हा शब्द वापरून सांगायला लागले. न त्वेवाहं जातु नासं न त्वे न मे जनाधिपा न चैवने न भविष्याम सर्वे वयमतं परम. तर मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असे नाही, आणि या पुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. तर असा कोणता काळ नाही आहे की ज्या काळामध्ये तू नव्हतास. न त्वेवाहं जातु नासत्वं न मे जनाधिपा. म्हणजे मी नव्हता असाही कोणता काळ नाही आहे, तू नव्हता असाही कोणता काळ नाही, आणि हे राजे लोक जे इथं जमलेले बाकीचे हे सुद्धा नव्हते असाही कोणता काळ नाही. म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचं आहे की प्रत्येक जीव हा निरंतर आहे. आत्मतत्व हे निरंतर आहे आणि आपण जे सगळे आहेत त्या आत्म्याचेच भाग आहेत. त्यामुळे आपण सुद्धा नित्य आहेत. त्यामुळे मृत्यू हा जो आहे तो वरपांगी काय म्हणतात वरपांगी रूप बदलणं म्हणजे मृत्यू आहे फक्त. म्हणून मृत्यूचं दुःख करू नको. मग पहिली भीती कोणती काढायला लागली अर्जुनाच्या मनातली, तर मृत्यूची भीती. तर मृत्यूची भीती 2 प्रकारे असते. एक तर माझा मृत्यू झाला तर कसं, मग मीच नसेन तर ही कल्पना माणसाला सहन होत नाही. मी नसेन, माझा मृत्यू होईल, माझं आयुष्य संपेल, हे नको वाटतं. आणि दुसऱ्या प्रकारची भीती काय असते की मी ज्याच्यावर डिपेंडंट आहे ते लोक जर मेले, ते गेले, किंवा माझं ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक गेले तर मग माझं कसं. म्हणजे अशा प्रकारे मृत्यूची भीती पहिली असते. मग आध्यात्मिक माणसाची सुरुवात अशी आहे की त्यांनी मृत्यूची भीती ठेवू नये. म्हणून श्रीकृष्ण पहिल्यांदा मृत्यूची भीती काढण्यासाठी आत्मतत्वाचं निरूपण करतात. आणि ते उदाहरण देतात की कसं काय हे होतं की नित्य काळात आपण कसे काय असतो. तर देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारो यौवनं जरा तथा देहांतरप्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. तर ते सांगतात ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. तर ते काय म्हणतात की तू आता उदाहरण बघ की शरीराचा आणि त्या आत्मतत्वाचा संबंध नाही. तर मृत्यूच्या वेळेस फक्त शरीर बदललं जातं,
रूप बदलतं, पण ते आत्मतत्व पहिल्यापासून आहे, आताही आहे, नंतरही राहणार आहे. तर आता काय होतं की याचं एक उदाहरण दिलं की आपल्या एकाच जन्मात, जो ते मृत्यूचं लांबची गोष्ट राहिली, एकाच जन्मामध्ये 3दा देह बदलला आपला. बालपणीचा देह वेगळा होता, आपण दुपट्याच जसे होतो, तो देह आज आहे का? नाही. मग तरुणपणीचा देह वेगळा आहे आणि म्हातारपणीचा देह वेगळा आहे. मग एकाच जन्मामध्ये या जीवात्म्यानं 3दा देह बदलला. मग बालपणीचा तो निघून गेला किंवा मेला म्हणून आपण दुःख करतो का? बालपणीचा मी जो होतो तो मेला म्हणून. तर तसंच मृत्यू आहे. तर जरी देह बदलले तरी त्याच्या आतमधला जो आत्मतत्व आहे तो नित्य आहे. त्या नित्य तत्वाकडे तू पहा, असं श्रीकृष्ण सांगतात. तर इथं आपला 13वा श्लोक झाला आणि आपण इथं थांबू या व्हिडिओमध्ये. कृष्णार्पणमस्तु. जय जय श्री राधे.